नमस्कार मित्रांनो, आज आपण तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलो आहोत जिथं निसर्गाचं रौद्र सौंदर्य आणि इतिहासाचे पान एकत्र येतात। जळगाव जिल्ह्यातील 40 गावापासून अवघ्या काही अंतरावर 7 माळाच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं एक असं ठिकाण आहे ज्याला आपण पाटणा देवी म्हणून ओळखतो। एक केवळ मंदिर नाही तर एक जिवंत इतिहास आहे। तर चला मग आज आपण या व्हिडिओमध्ये अनुभवूया पाटणा देवीचा इतिहास। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे चंडिका देवीचं मंदिर अतिशय प्राचीन आहे। हेमाडपंथी स्थापत्य कलेत बांधलेलं हे मंदिर बघितलं की त्या काळातील कारागिराचा हेवा वाटतो। येथील देवीची मूर्ती ही स्वयंभू असून ती एक विशाल शिळेत कोरलेली आहे। असं म्हटलं जातं की हे मंदिर 10व्या किंवा 11व्या शतकातील असावं। देवीच्या दर्शनाने मिळणारी शांतता आणि येथील पवित्र मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातं। पण मित्रांनो, पाटणा देवीची ओळख फक्त धार्मिक नाही, हे ठिकाण साक्षीदार आहे एक महान भारतीय संशोधनाचं। महान गणितज्ञ भास्कराचार्य यांची ही कर्मभूमी। याच डोंगर रांगांमध्ये बसून त्यांनी लीलावती आणि संत सिद्धांत शिरोमणी सारखे जागतिक दर्जाच्या ग्रंथाची रचना केली। गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनच्या कितीतरी आधी भास्कराचार्य यांनी मांडला होता आणि त्यांचे पुरावे आजही इथं शिलालेखामध्ये पाहायला मिळतात। ते आपण पुढे बघणारच आहोत। भारतीय वैज्ञानिकाचा वारसा हा एक अभिमानास्पद ठेवा आहे। मित्रांनो, मंदिराच्या बाहेर पाऊल ठेवलं की तुम्हाला वेध लागतात ते इथले हिरवाईचे। पाटणा देवी हे ठिकाण गवताळा आश्रम घाट अभयारण्याचा एक भाग आहे। पावसाळ्यात तर इथलं रूप स्वर्गसुखापेक्षा कमी नसतं। उंचावरून कोसळणारे धबधबे, पक्ष्यांचे किलबिलाट आणि चहूकडे पसरलेली घनदाट झाडी, ट्रॅकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे। नशिबात असेल तर तुम्ही इथे बिबट्या, काळवीट आणि मोहोर सहज पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही ज्या ह्या मूर्त्या आज बघताय हे त्याच काळातील हेमाडपंथी शैलीतील हे मूर्त्या आहेत, पण ते आज एकदम जर्जर अवस्थेत इथं विखुरलेल्या परिस्थितीमध्ये पडलेले दिसत आहेत। हा समोरच तुम्ही एक नंदी बघू शकता। याचेही हाल फार चांगल्या प्रकारे नाही आहेत। तुम्ही बघू शकता इथे हे सह्याद्रीची ही एक पर्वत रांग आहे आणि या पर्वत रांगेच्या कुशीत बसलेलं हे एक अतिशय सुंदर असं मंदिर तुम्हाला बघायला भेटत आहे। पाटणा देवी परिसरात प्रवेश केल्यानंतर मित्रांनो, आपलं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे महादेवाचं हे एक प्राचीन मंदिर। हे मंदिर पूर्णपणे पाषाणात बांधलेलं असून यावर यादवकालीन स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो। मंदिरांच्या खांबावरती आणि छतावरती अत्यंत बारीक कोरीव काम केलेले आहे। मंदिराच्या गर्भगृहेत आणि गेल्यावरती आपल्याला एक प्रसन्न शिवलिंग पाहायला मिळतं। निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिरात येताच एक वेगळी शांतता आपल्याला अनुभवता येते। आणि हे तुम्ही जे समोर बघताय हे त्याच कलेचं एक उत्तम असं उदाहरण आहे। हे शिलालेख मित्रांनो, हा जो तुम्ही शिलालेख बघताय, असं सांगितलं जातं की शंकराचार्य यांचे नातू चांगदेव यांनी हा शिलालेख लिहिला होता आणि हे आजही तशाच प्रकारे इथं जतन करून ठेवलेले आहे। अगदी मंदिराच्या समोरच हा शिलालेख आहे। हे बघू शकता तुम्ही, भगवान शंकरांचं हे एक मंदिर आहे आणि या गर्भगृहामध्ये हा एक सुंदर असं शिवलिंग इथं स्थापन झालेलं आहे। हे पण त्याच काळातील अत्यंत असं जुन्या काळातील हे एक शिवलिंग आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं बाजूलाच एक विष्णूचंही मंदिर आहे, ते पण त्याच काळातील आहे। आणि आता आपण वळतो या संपूर्ण परिसराचं एक मुख्य आकर्षण असलेले आई चंडिका देवीच्या मंदिराकडे। हे मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कारच आहे। हे मंदिर एक विशाल डोंगराच्या कपारीत गुहासारख्या भागात असलेले आहे। येथे देवीची मूर्ती स्वयंभू आहे। ती एक भव्य शिळेवरती कोरलेली आहे। देवीचे रूप अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न आहे। असं म्हटलं जातं की या देवीच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व इच्छा मित्रांनो, काही संशोधक आणि भाविकांच्या श्रद्धेनुसार या ठिकाणी सती मातेच्या शरीराचे काही अंश पडला होता, त्यामुळे हे एक जागरूक शक्तीपीठ बनले।
येथे देवी चंडिका रूपात विराजमान आहे. चंडिका हे सतीचे किंवा पार्वतीचेच एक उग्र पण ममतामयी रूप मानले जाते, ज्याने असुरांचा नाश केला आणि भक्तांचे रक्षण केले. येथे सतीमातेला कथेतील महान गणितज्ञ भास्कराचार्य यांच्याशी देखील जोडले जाते. मित्रांनो, पाटणा देवीच्या या पावनभूमीत केवळ निसर्गच नाही तर माता सतीच्या त्यागाची गाथाही साठलेली आहे. पौराणिक कथेनुसार हे स्थान आदिशक्तीच्या जागृत केंद्रापैकी एक आहे, जेथे सतीचे तेज चंडिकेच्या रूपात आजही भक्ताच्या हाकेला धावून येते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि तुम्ही इथे कधी आला आहेत का हे पण कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.